इधर एंजॉय नहीं करे तो कैसा मैडम? कैसा मैडम? कैसा हो मॅडम? ह्या मुलाचं काय चालू आहे? तिथे गेलाय आणि मला तिथनं फोटो काढायला लावतो. दिसतोय का तरी हायत ना? फुल घाबरली बघा, फुल घाबरली. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम टू डे 3 और मला पण आठवत नाही डे तिसरा आहे का चौथा आहे. ओके, वेलकम टू डे 3 और डे 4 इन हम्पी. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आज मला लेट करायचं नव्हतं, त्यामुळं मी खूप जास्त अलार्म सेट केले होते आणि मी उठलो आहे आणि म्हटलं व्लॉग स्टार्ट करून देऊया. पल्लवी आवरते, त्या अंघोळीला गेली आहे आणि तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण बाहेरचा व्ह्यू वगैरे दाखवतो. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं की सनी कॉटेजेसला आम्ही राहतो आहे, इथला पण व्ह्यू आहे तो खूप छान आहे. आणि हम्पी म्हटलं आणि जर तुम्ही कॉटेजेसमध्ये नाही राहिले तर काय तुम्ही राहिले, कारण हम्पी म्हटलं की खूप सारे भारी भारी कॉटेजेस तुम्हाला इथं मिळतील. तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवतो, एक मिनिट. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू डे 3 इन हम्पी. आणि मी आवरला आहे, छान असं रेडी झाली आहे. बट तुम्हाला दाखवते, एक माणूस केव्हापासून आवरतो. अर्धा तास तर अंघोळीलाच लावला आहे आम्ही. त्यानंतर हे बघा किती पसारा केला आहे रूममध्ये. हे बघा इकडे, इथे, इथे. हा थोडा माझा आहे यातला, बट व्हॉट डू यू से. म्हणजे मी आज काढला पसारा, सो लगेच व्लॉगमध्ये दाखवते. बघा तिचा ना, तिने ज्यावेळेस काढेल ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. हे तर काहीच नाही आहे, जास्ती काढेल ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. चला आता आम्ही पटपट आवरतो. आम्हाला थोडं लेट झालं आहे नेहमीसारखंच, तर पटपट आवरतो आणि मग तुम्हाला भेटतो. आम्ही इथनं आता चेकआउट करतो आहे. आम्हाला खूप आवडली ही प्रॉपर्टी. आणि इकडे बघा आणखीन काही आमचं आवरणं होत नाही आहे. इथे आमचं थोडं शूट चालू होतं, त्या आम्ही पण अशाच हटमध्ये राहिलेलो. माझ्या हातात बॅग एवढी जड. मला असं वाटतं ना, आम्ही इतकी ओव्हर पॅकिंग करतो, एवढी जास्त ओव्हर पॅकिंग असते ना आमची की बस. बट मला आज कळलं आहे की ओव्हर पॅकिंग केली पाहिजे. आणि हा व्ह्यू, एवढा सुंदर व्ह्यू आहे ना हा. इकडे सगळीकडे फक्त डोंगरच डोंगर आहेत. आणि हे त्यांचं इन हाऊस कॅफे. आणि हे चालू आहे लगेज ठेवण्यासाठी गाडीमध्ये. हे लोक जात आहेत आता. उत्तम. तर आता आम्ही जातोय कोरॅकल राईड करायला. आम्ही आता आलो आहोत कोरॅकल राईड करायला. आणि यूपी विल मेस्मराइज यू सिरियसली. इथे आम्ही असं क्लिफवर उभा आहोत आणि मोठे मोठे स्टोन्स आहेत. हो हो सांगितलं मी, हा सनापूर लेक आहे. हो, एकदम सुंदर व्ह्यू आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो, खूप जास्त सुंदर. तिचा इथे येऊन विचार होता कोरॅकल राईड करायचा, बट मला असं वाटतंय आता ते जे चान्सेस आहेत ना ते ऑलमोस्ट 50% वर आले आहेत. नाही माझं नाही, असं बघतो यार. बघ ना हा स्टोन, बघ ना हे स्टोन बघा माझ्या. इकडे डिस्कशन सुरू आहे कोरॅकल राईड करावी की नाही त्याचं, कारण आम्हाला वेळ कमी आहे. मला तर भीती वाटते पाण्याचीच इन जनरल, तर मी काही जाणार नाही आहे कोरॅकल राईड करायला. आता यांचं बघू हे काय डिसाईड करतात फायनली, कारण वेळ लागणार आहे त्याला. ऑलमोस्ट हाफ आवर तरी जाईल आणि आमच्याकडे आता काही तेवढा वेळ नाही आहे, तर बघू. चल तू ऐक माझं, चल.
येणार आहे का? नाही मला नको वाटतंय आणखी चल ते चल, कलर पण छान आहे, येलो येलो मस्त. मला भीती वाटते हो. काय नाही होणार बोललो, किती वाटलं तरी चला, वरती कधी हे होणार ना मग. चला विश करणं काय नंतर कोणी आले बसले इथं कॅमेराचं काय प्रॉब्लेम कितना कितना डीप है पानी? पानी कितना डीप है? डीप का मतलब छोड़ो, उसमें खतरा पानी भी नहीं आएगा, पता है कि इधर एंजॉय नहीं करे तो कैसा मैडम? कैसा मॅडम? हाँ कैसा हो अच्छा, मॅडम? घुमाओ. घाबरू नका कॅमेरा फक्त. लेके आया ही काय आली रे? काय तेवढं आणि एवढे सारे जण तुम्ही एकट्याला पडू द्याल का फायनली ए अरे मॅडम मला तरी सांग किती रुपये? फायनली पल्लवी रेडी झाली आहे. बताओ अभी फायनल रेडी का पल्लवी? भैया हिंदी आती ना? घुमाना नहीं है गोल गोल. बाद में घुमाने का? मॅडम जी बसलेले आहेत. स्टार्टिंग तर मॅडम पल्लू स्टार्टिंगनेच केलं. ये लेके जाओ ना. भैया आराम से करना. हाँ मैम उधर ही इसको पकड़ू भैया मैं. छोड़ छोड़. भैया शॉर्ट राइड है. हाँ बहुत शॉर्ट राइड है. कसं वाटतं पल्लू? येते विकास रिटर्न जाते. एक फोटो घ्या फक्त. मी तिथे त्याने सांगते मला रिटर्न कुठून? इथपासूनच. काय नाही म्हणे. चल अरे काय होते आता बघ ना. हे बघ बोल काहीतरी बोल. ब्लॉगर आहेस तू. मी खूप भीती खूप. फुल घाबरली बघा, फुल घाबरली आहे. आता स्विमिंग मला पण येत नाही, पण ठीक आहे. एवढी घाबरली ना, येतच नव्हती. कसं तरी कन्व्हिन्स करून. काय नाही येत नव्हती आधी. हा कसं वाटतंय आता? आता काय थोडं म्हणणे, ठीक काय म्हणणे? वाटतंय. येत नव्हतं ठीक आहे ठीक. पण नाही आधी असं वाटत होतं की नको नको नको. आता आता कसं वाटतंय? आता चांगलं वाटतंय. भारी आहे ना? काही नाही. हा छान आहे छान आहे. आय थिंक केरळच्या वेळेस पण ना नाही नाही म्हणत होतं ना. मला उतरायला पाण्याची पण भीती पाण्यामध्ये. वाटते म्हणून दुसरं काही नाही. मी येणार नव्हते पण बरं झालं आले. छान व्ह्यू पण आहे आणि मस्त पण वाटतंय. ही येणार नव्हती खरं तर आणि आत्ता आली आहे. आता एवढं एन्जॉय करतोय स्वतः. आता म्हणते की मी बरं झालं येते म्हणून. आणि मी हिला काढलेत आम्ही. अर्धे फोटोज काढले, पण मी हिला 15 मिनिट घातले कन्व्हिन्स करायला की चल 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 म्हणून. पण ठीक आहे आता आली आहे. आता खुश आहे. छान आहे मस्त एक्सपिरियन्स. फक्त खालून पाणी येते. भांडवली होती. ठीक आहे दॅट इज आता एक्सपेक्टेड असं ते म्हटले. हम्पीला यायचं आणि कोरॅकल राईड नाही करायची असं जर झालं तर कसं होईल? आणि या मॅडम तेच मिस करत होत्या. पण आता केली मी थोडं. त्यामुळे मी पण तुम्हाला सांगतो, गॅदर केलं आणि तुमची बायको तुमची गर्लफ्रेंड जर सुरुवातीला हा कोरॅकल राईडमध्ये जर नाही म्हणत असेल तर तिच्यासोबत 15 मिनिट वेळ द्या. तिला समजावून सांगा, पण तिला नक्की घेऊन या. ह्या मुलाचं काय चालू आहे? तिथे गेलाय आणि मला तिथनं फोटो काढायला लावतो. दिसतोय का तरी? हा इथनं दिसत नाही मी. दिसतोय का? आत्ता नाही. आणि हे बघा खाली डिरेक्ट हे असं काम आहे यांचं. उतरो नीचे चलो. काढले का फोटो? काढले मी. छान आले. हो कसं दिसतंय? मस्त हँडसम एकदम. एक नंबर. हिरो नंबर 1. चलो. हे उशीर करत सगळे. तर आम्ही आत्ता आलो आहोत एक टेम्पलला तिथेच. हॅलो.
कृष्णाचं टेम्पल आहे. हे हम्पीमध्ये एंटर केल्याच फर्स्ट टेम्पल दिसेल तुम्हाला. हम्पीमध्ये हम्पीमधलं? हां, yes, कुठे exactly. पण थांबा तुम्ही, प्रत्येक कुठल्या पण टेम्पल हे टेम्पलला. युनिक आहे. डिझाईन्स खूप युनिक आहेत त्यांच्या. तर असंच एक टेम्पल आहे इथे, पूजा वगैरे होत नाही. एकच टेम्पल आहे जिथे पूजा होते हम्पीमध्ये, ते आहे विरूपाक्ष टेम्पल. बाकी सगळ्या टेम्पल्समध्ये पूजा होत नाही. डेटीचं हे पण नाही आहे आर्किटेक्चर तिथे. आहे ना, ते खरंच ते literally खरंच बघण्यासारखं खूप छान वाखाणण्याजोगं आहे. आहे. इवन हे टेम्पल पण मी छोटीशी ग्लिम्पस दिली आहे या टेम्पलची तुम्हाला. खूप सुंदर हे आहे. आणि प्रत्येक टेम्पल खूप मोठं आहे. म्हणजे असं नाही की सुरू झालं की लगेच संपतं, असं नाही आहे. खूप मोठं आहे. तर आम्ही आता निघालोय. इथे गोपुरा कृष्णा टेम्पल होतं आणि आता आम्ही जाऊ विरूपाक्ष मंदिराकडे. अरे हम्पी म्हणजे एवढे जास्त प्लेसेस आहेत हम्पीमध्ये एक्सप्लोर करण्यासारखे. मी तर असं म्हणेन की 3 दिवस पण कमी पडतील. काही तर मला माहीत पण नाहीत किंवा आम्हाला माहीत पण नाहीत. सो आपण असं म्हणू शकतो की 4-5 दिवसाचा प्लॅन करायला पाहिजे खरं तर, पूर्ण जर हम्पी तुम्हाला एकदम म्हणजे चिल होऊन जर एक्सप्लोर करायचं असेल तर. म्हणजे आमचा घाई 3 गोंधळ दिवसाचा गडबड. होता. हां, बट तुम्ही 4-5 डेज करू शकतात. जेवढं एक्सप्लोर कराल ना तेवढं कमीच आहे. म्हणजे आम्ही लेक साईडला गेलेलो सकाळी. तिथे पण एवढं छान ॲटमॉस्फिअर होतं ना. म्हणजे आम्ही असा आता विचार करतोय, आम्ही जो 3-4 दिवसाची ट्रिप केली होती ती कमी झाली पूर्ण. आता नेक्स्ट लोकेशन जिथे आम्ही आज आलो आहोत ते आहे नरसिम्हा श्रीन. आणि इथे नरसिम्हाची खूप मोठी मूर्ती आहे, भव्य अशी. हे बघा किती भव्य अशी मूर्ती आहे. हे अंडरग्राऊंड शिवा टेम्पल आहे. तर यात जे शिवलिंग आहे ते पाण्यामध्ये आहे पूर्ण. तर खूप छान मोठं भव्य सगळं इथे ना, मला असं वाटतं मोठं भव्य एकदम, म्हणजे असं मोठ्या पूर्ण rockमध्ये, काव करून मोठ्या दगडामध्येच हां त्याच्यातनं इतकं मूर्ती घडून छान आली. केलंय ना. आता जी नरसिंहाची मूर्ती आहे ना, त्याचे जर तुम्ही डोळे बघाल ना तर ते एवढे छान असे गोल केले. ते कसे केले असतील ना, किती गोल आहे. मी आता यापेक्षा नाही झूम होणार, पण तुमच्यासाठी करते. आता इथनं आम्ही निघतोय. शक्यतो आम्ही विरूपाक्ष टेम्पललाच जाऊ. काल रात्री आम्ही तिथे गेलेलो, बट आम्ही असंच थोडं वाईब घेण्यासाठी, रात्रीचं कसं दिसतं काय ते बघण्यासाठी गेलेलो. आज आम्ही प्रॉपर तिथे जाऊन सगळं व्यवस्थित बघणार. म्हटलं आज गर्दी असेल तर काल आम्ही दर्शन घेतलं होतं तसं, कारण आज आम्हाला ऑलरेडी निघायचं आहे आवरून. तर त्यामुळे मग थोडंसं म्हटलं आज तो टाईम वाचेल आपला. आणि ही आमची स्नोई. आज व्लॉगमध्ये मीच जास्त दिसतीये. दॅट इज कारण विकास पार्किंग लावताय गाडी, म्हणून म्हटलं आपण पुढे जाऊन व्यवस्थित सगळं शूट करून घेऊयात. आम्ही आत्ता आलो आहोत गणपती, जे मोठं गणपतीचं स्टॅच्यू आहे ते सिंगल रॉकमध्ये बनवलं आहे आणि खूप मोठं गणपती आहे. आम्ही परवा पण आलेलो इथे, पण आम्हाला संध्याकाळ झालेली, थोडा उशीर झालेला, तर ती मूर्ती आम्हाला दिसली नव्हती. आणि एवढं छान जर हे असेल तर मी ते मिस नाही करू शकत. तर म्हटलं ते आपण बघणं मिस नाही करू शकत. मग माझं विकासलं होतं की आपण जाऊन येऊ 5 मिनिटमध्ये तरी, ॲटलिस्ट बघून घेऊ ते. आणि ऑन द वेच होतं असंही विरूपाक्षला जाताना. बघा मागे पण एवढी डिटेलिंग केली आहे ना याला.
हे काष्टा, हे धोत्राचं हे सगळं सगळं यात त्यांनी हे केलंय. हे पण बघ ना, हे पण बघ. हां तेच ते आपण ते याचं घालतो ते काय म्हणतात त्याला, पंचा. ते पण पंचा पण, त्यानंतर हे धोतर आणि ते सगळं एवढं व्यवस्थित केलं आणि मागे असं पूर्ण स्पेस एवढा. आणि हे सगळं सिंगल रॉकमध्ये केलेलं आहे. आणि हे बघा पाय. हे बघा हे पण डिटेलिंग. हां इवन हे नख पण केलंय खरंच, ते पण किती व्यवस्थित खरंच. आणि ही पण किती बारीक डिझाईन याची केली आहे ती. पायात आपण ते घालतो ना कड त्याची. हाताचे पण सेम नख. मोदक वाटी येते ऍक्च्युली, आणि वाटीमध्ये म्हणजे खाता येते त्यातनं असं. एवढं बारीक सगळं काम केलंय. आणि आणखीन पण जसंच तसं आहे. हे फक्त इकडचं तुटलंय का, ही असंच आहे? फोडलंय का? अच्छा. इवन इथलं पण इथं पण काहीतरी होतं, हे फुटलंय आता. हे इकडचं आहे ना, फूल वगैरे असेल ना, ते फुटलंय. हा या हातामध्ये असेल, या हातामध्ये असेल राईट. आणि हे बघा तिथे कमळाची कळी पण येते. हो ती कळी येते. हां कारण हे बघा, हे इथे पण फुटलंय, हे पण इथे अजून छान असेल. आणि ते कानाचं पण किती बारीक केलंय बघा, कान. हो. ह्या मंदिरापासून तुम्ही जर हेमकुट्टा हिल्सवर आलात, हिल्स म्हणते मी, हेमकुट्टा हिल्सवर आलात ना, तर इथनं सगळं जवळ आहे. आम्ही इथेच होतो त्या दिवशी. आता इथं आम्हाला इकडे जायचं. इथे विरूपाक्षचं सगळं जवळच, एक 5 ते 10 मिनिटच्या डिस्टन्सवर आहे. रात्री आम्ही तिकडे गेलो होतो, ते मार्केट एक्सप्लोअर केलं होतं. आज पण परत जाऊ वेळ मिळाला तर. आम्ही आलो आहोत आज परत एकदा विरूपाक्ष टेम्पलला. जे मागचं मंदिर दिसतंय ते विरूपाक्ष टेम्पल आहे. हां तर आता शूज ठेवू आणि मंदिरामध्ये एंटर करू. दर्शन वगैरे घेऊ. दर्शन बघू, गर्दी असली तर स्किप करणार काल आहोत आम्ही घेतलंय, कारण काल घेतला बट आहे. जर गर्दी नसेल तर आम्ही परत घेणार आहोत. तीन आहे ते, तिचं नाव लक्ष्मी आहे, तर आम्ही आता तिच्याकडे पण जाणार आहोत. तर ते सो मंदिराच्या तिथे एंट्री केल्यानंतर राईट साईडला तुम्ही शूज काढू शकता. या इकडे शूजसाठी आहे. सो शूज आत अलाउड नाही आहेत. आणि पर पेअर 2 रुपीज. पर शूज पेअर 2 रुपीज, म्हणजे आमच्या दोघांचे 4 रुपीज. मी अशी दिसतीये कारण टेम्पलच्या प्रिमायसेसमध्ये स्लीवलेस अलाउड नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बट असं काही कुठे इन्स्ट्रक्शन्स लिहिले नाही आहेत त्यांनी की हो की नाही. आता काल पण आम्ही येऊन गेलो, माझं स्लीवलेसच होतं काल पण. ते आता काय, काल पण स्लीवलेसच होता माझा. येऊ दिलं त्यांनी, काय माहिती का आज. ठीक आहे चलो. हा एंट्रन्स आहे मंदिराचा. हे बघा, हे मंदिरचा परिसर जो आहे ना तो खूप मोठा आहे. हेच ते फेमस विरूपाक्ष मंदिर. आम्हाला वाटलं खूप आणि जास्त रश असेल. हो, पण नाहीये एवढी रश. आणि तुम्हाला दाखवतो आम्ही इथं पिन होल इफेक्ट जो आहे ना तो कसा दिसतो. ते मंदिराचं काही कळतच नाही. मला एंट्रीवर स्लीवलेस अलाउड नाहीये म्हटले. मग मी विकीचं जॅकेट घातलं. आता आमच्याकडनं तिकीट घेतलं मध्ये. मी तर जॅकेट काढलेला विकी. म्हणजे पैसे दिले की सगळं अलाउड असं आहे. नाही असं नाही तिकीट, पण ते म्हणजे रूल्स असतील तर मग ते फॉलो करायला पाहिजे. म्हणजे दर्शनासाठी हे बघा इकडे आहे. बाकी मंदिर परिसरात असं जास्त रश नाहीये. हो ना विकी? कालच्या पेक्षा आता कमीच आहे. काल खूप जास्त गर्दी होती रात्री. हो ना? हा, मी ना मुखदर्शन कुठलं विचारतो.
इकडनं वरून जाऊन तिकडनं खाली जाता येईल ना, आपण वर जाऊयात. आम्ही पण फिगर आउटच करतोय. आणि हे आमचं OOTD आहे दोघांचं. आमचं तिकडे आमचं नकळत खूप छान दर्शन झालं. ॲक्च्युली आम्ही बाहेर गेलेलो परत आणि त्यांनी आम्हाला 25 रुपीजचं तिकीट काढायला लावलेलं आणि त्यानंतर आमचं डिरेक्ट आम्ही मेन गाभाऱ्यात एंट्री केली. एवढं छान. हे बघा इथे कासव बसलेले आहे आणि मासे पण आहेत तिथे. ते बघा मासे नाही दिसणार व्हिडिओ मध्ये, बट हे कासव दिसतंय. झूम कर. हा हे बघा कसं बसले ते, किती क्यूट. इकडे पण आहे ते छोटं पिल्लू आहे. तर दिस वॉज आवर डे 3 इन हम्पी. आणि अरे मी परत कन्फ्युज आहे. आपला तिसरा दिवस आहे की फोर्थ? तिसरा दिवस आहे ना. 4th कसं काय असणार? फर्स्ट डे ला आपण आलो हेमकुंड ब्लॉग वाईज सांगितलं ना आपण. आय सेड दिस इज आवर 3rd डे इन हम्पी. ओके ठीक आहे. 3rd डे इन हम्पी. आमचा तिसरा दिवस आहे हम्पीमध्ये. आणि आज आम्ही इथे विरूपाक्ष टेम्पल, त्यानंतर हिडन शिवलिंग, आणि हे नरसिंहाची कोण श्रेण काय त्याला आणि राईड केली, हे कोरॅकल सगळं राईड. केलं. तर आम्ही हे सगळं आज व्लॉग केलं आहे आणि सगळं तुमच्या बरोबर या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. तर हा जो व्लॉग आहे हा मी इथेच एंड करतो, कारण आम्हाला इथनं आता कोल्हापूरला निघायचं आहे. वाया बेळगाव थ्रू जायचा प्लॅन चाललाय. सो चालेल. तर मग आमच्या सगळ्या व्हिडिओ नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही कोल्हापूरची जर्नी तुम्हाला दाखवणार आहोत. सो नेक्स्ट व्लॉग पण तुम्ही नक्की बघा. तर आमचे हे जे व्हिडिओज आहेत याला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीज बरोबर हे व्हिडिओ शेअर करा. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन Bye. बाय.